आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता आहे. बर्ड्स कॅन फ्लाय एकच कविता पालकांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झालाय. पहिलीच्या 28 क्रमांक पानावर तर दुसरीच्या 16 क्रमांकाच्या पानावर ही कविता आहे. कवितेचे फक्त चित्र बदलण्यात आले, कविता मात्र एकच आहे. इंग्रजीच्या पहिल्या वर्गाच्या पुस्तकात आणि दुसऱ्या वर्गाच्या पुस्तकात एकच कविता, ही चूक आहे की मुद्दामून करण्यात आला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पहिल्या वर्गाचं इंग्रजीचं पुस्तक हे आहे. 28 क्रमांकाच्या पेजवर बर्ड कॅन फ्लाय ही कविता जी आहे ती आहे आणि शब्दनुशब्द बर्ड कॅन फ्लाय शब्दनुशब्द एकच कविता आहे आणि तीच कविता चित्र आणि रंग बदललेले आहे. बर्ड कॅन फ्लाय हे दुसऱ्या वर्गाच्या पुस्तकामध्ये 16 क्रमांकाच्या पेजवर तीच कविता आहे. बर्ड कॅन फ्लाय आपण बघू शकतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून हे पुस्तक यासाठी समिती नेमलेली असते. असं असतानाही इतकी मोठी चूक जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्ट बुक प्रोडक्शन या ठिकाणी रिसर्च पुणे या ठिकाणचं हे पुस्तक आहे आणि दोन्ही वर्गाला एकच कविता जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मॅडम काय सांगणार? एक तो ये प्रिंटिंग मिस्टेक हो सकती है सर, जानबूझ के तो कोई करेगा नहीं, मंडल वाला भी नहीं करेगा ऐसा मुझको लगता है. जब वो प्रिंट के लिए गई होगी तो प्रिंट करने वाले प्रिंटिंग प्रेस में उसकी गलती हो सकती है ऐसा लगता है मुझको. आणि आता TV9 मराठीने ही बातमी दाखवल्यावर चूक लक्षात येईल तर ही चूक दुरुस्त केली जाईल का, की दोन्ही वर्गाला एकच कविता शिकवली जाईल, हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.